नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत. आता कारल्याची भाजी म्हटलं की बऱ्याच जणांना कारल्याची भाजी आवडत नाही. तर एकदा या पद्धतीने हे दोन प्रकारची कारल्याची भाजी एकदा नक्की करून पहा. ज्यांना कारल्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा ही भाजी नक्की आवडीने खातील. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी तर आपण कारले घ्यायचे. आता कारले घेताना आहे ना, मी ते पावशेर कारले घेतले, त्यातले निम्मे कारल्यांच्या अशा फोडी केल्यात छोट्या छोट्या चौकोनी आणि काही असे उभे काप केलेत. तर सुरुवातीला आपल्याला हे कारल्याच्या वरचं खरबूड जे असतं ते खरडून काढायचं आणि नंतर ह्याच्या अशा फोडी करून घ्यायच्यात. त्यातल्या निम्म्या मी अशा फोडी करून घेतल्यात आणि निम्म्या असे उभे काप करून घेतलेत. तर आपण हे दोन पद्धतीचे कारलं करून बघणार आहे. आता पहिलं आपण हे चपातीसोबत खाण्यासाठीचं कारलं करूयात. आता कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं, साधारण 1 चमचा. आता इथे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी जिरे मोहरी टाकायची. आता जिरे मोहरी तडतडली की यात अर्धा बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आणि आता हा टोमॅटो व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. तरी ते टोमॅटो 1 मिनिटभर परतून झाला की यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग घालायचं आहे. हिंगामुळे ह्या भाजीची टेस्ट खूपच छान येते. आता यात ह्या कारल्याच्या फोडी टाकायच्यात आणि आता ह्या 1 ते 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायच्यात. आता हे कारलं 1 मिनिटभर परतून झालं. यामध्ये मसाले टाकायचे. पाव चमचा हळद, 1 चमचा धणा पावडर, 1 चमचा सांबार मसाला, अर्धा चमचा कांदा मसाला आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने सर्व मसाले मिक्स करून झाले की आपल्याला यात चिंचेचा कोळ टाकायचा आहे. तर इथे मी 5 ते 7 मिनिटं हा चिंचेचा कोळ भिजत घातला होता आणि ह्या चिंचेमध्येच 4 चमचे गुळही टाकला होता. दोन्ही एकत्र भिजवून ठेवलं आहे आणि आता यात ही चिंच सर्व आपल्याला कुस्करून अशी बाजूला काढून घ्यायची आहे. आणि आता हे पाणी आपल्याला कारल्यामध्ये टाकायचं आहे. आता हा चिंचेचा कोळ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. तर हे व्यवस्थित मिक्स करून झालं की यात आणखीन थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे भाजी छान शिजल्यावर लपथपीत होते. तर इथे भाजीला उकळी आली की यामध्ये जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. तर इथे मी 2 मोठे चमचे जाडसर शेंगदाण्याचा कूट टाकला आहे. आता हे मिक्स करून याला झाकण लावून आपल्याला मध्यम आचेवर 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. आता इथे मध्यम आचेवर 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. गॅस बंद करायचा. आता ते कारलं मुरतं आहे तोपर्यंत आपण हे दुसऱ्या पद्धतीचं कारलं बघूया. तर त्यासाठी आपल्याला ह्या उभ्या कारल्याच्या फोडी पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायच्यात. आता हे सर्व फोडी बाहेर काढून घ्यायच्यात आणि पाणी टाकून द्यायचं आहे. तर इथे मी सर्व कारल्याच्या फोडी काढून घेतल्यात. आता आपल्याला यामध्ये मिरची टाकायची. तर इथे मी 3 मिरच्या घेतल्यात आणि अशा पद्धतीने उभ्या चिरून घ्यायच्यात आणि यातल्या मी सगळ्या ब्या काढून घेतल्यात. जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर ह्या ब्या न काढताही तुम्ही ही मिरची फोडणीत टाकू शकता. आता कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल थोडं जास्त टाकायचं. आता यात अर्धा चमचा जिरे मोहरी टाकायची. जिरे मोहरी तडतडली की लगेचच यात बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे आणि लसूणही छान सोनेरी रंग आला की यातमध्ये मिरच्या टाकायच्यात. मिरच्या थोड्या परतून घ्यायच्या. आता मिरच्या थोड्या परतून झाल्या की ही कारले यामध्ये टाकायचे. आता कारले 1 ते 2 मिनिटं आपल्याला परतून घ्यायचे. आता हे 1 ते 2 मिनिटं परतून झालं की पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद टाकायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की एका जागी गोळा करून यावर एक अशी खोलगट डिश ठेवायची, त्यामुळे कारलं पटकन शिजतं. आता आपण याची वाफ गेली का पाहूयात. कारलंही छान झालं आहे. आता यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे कारलं शिजलं का ते चेक करूया. तर इथे तुम्ही पाहू शकता कारलं मस्त असं मऊ शिजलेलं आहे आणि तयार झालं मस्त असं हे चिंचगुळाचं कारलं. तर इथे हे 5 मिनिटं झालेले आहेत कारलं शिजायला टाकून. आता यावरलं झाकण काढून बघूयात. हे सुरुवातीला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता हे शिजले का चेक करूयात. तर हे कारलं छान असं शिजलेलं आहे. आता गॅस बंद करायचा. तर इथे आपले 2ही प्रकारचे कारले तयार झालेत. एकदा तुम्ही या पद्धतीने नक्की करून पहा, सगळ्यांना आवडतील. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.